नमस्कार, गावाकडची टेस्ट या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत। आज आपण आहे ना दिवाळीमधला एक फराळ बनवणार। महत्त्वाचा फराळ म्हणजे चिवडा। तर आहे ना चिवडा बनवण्यासाठी आपण काय काय साहित्य लागणार ते तर आपण पाहणार आहोत। तुम्ही अगोदर सुद्धा बडंग बघितलेले आहे, लाडू वगैरे ना आपण आता दिवाळीमधलं भरपूर रेसिपी तुम्हाला दाखवलेलेच आहे। तर आपण मस्त आहे ना चिवडा बनवणार आहोत। तर चिवडासाठी आपल्याला कुठला चुरमुरा घ्यायचा आणि चिवडा कसा बनवायचा ते आता आपण पाहूयात। इकडे घेतलेले आहे मी चुरमुरा घेतलेले आहे। चिवडासाठी ना बघा थोडंसं हलकं असते चिवडा, मुरमुरा बघा ह्याला मुरमुरा म्हणतात। असं या पद्धतीने आपण इकडे चुरमुरा घेतलेले आहे। त्यासाठी आपण इकडे घेतलेले आहे फरसाणा घेतलेले आहे, भरपूर फरसाणा घेतलेले आहे। आपलं घरचं कांदा लसूण मसाला घेतलेले आहे, देशी हळद पावडर आणि सैंधव मीठ घेतलेले आहे, कढीपत्ता घेतलेले आहे, कच्चे शेंगदाणे घेतलेले आहे। इकडे आपण आहे ना फुटाणा घेतलेले आहे आणि इकडे बघू शकताय आपण लसूण सुद्धा बारीक करून घेतलेले आहे आणि इकडे जिरा मोहरी घेतलेले आहे आणि आपल्याला तेल पण लागणार आहे। बघा आता आपण इकडे गॅसवरती आपण तेल गरम करायला ठेवतो। तेल गरम झालेले आहे तर यामध्ये आपण घालूया शेंगदाणे। आपण इकडे कच्चे शेंगदाणे घेतलं तर ते सगळं आपल्याला शेंगदाणे चांगलं असं आहे ना तेलामध्ये तळून घ्यायचं आहे। तेलामध्ये तळून घेतल्यामुळे मस्त कुरकुरीतपणा होतोय। चिवडा खाताना आहे ना मस्त लागतो कुरकुरीत, त्यामुळे आपल्याला शेंगदाणे आहे ना तळूनच घ्यायचं। ह्या पद्धतीने आपण चांगलं असं आहे ना हे कुरकुरीत होईपर्यंत आपण हे शेंगदाणे तळून घेऊया। बघा मस्त आवाज पण येतोय। तेल सुद्धा चांगलं असं गरम झालेले आहे त्यामुळे ना पटकन आहे ना शेंगदाणे तळला जातो। हे बघा शेंगदाणे सुद्धा चांगलं असं तळलेले आहे। तर आता आपण हे काढून घेऊया। हे बघू शकताय चांगलं असं आता शेंगदाणे फुटलेले आहे। तर आता आपण हे शेंगदाणे ना काढून घेऊया। इकडे आपण आहे ना चुरमुरा घेतला ना त्यामध्येच आपल्याला हे शेंगदाणे काढून घ्यायचं। हे फुटाण्याचं डाळ घेतलं होतं ना ते आपल्याला तळून घ्यायचं। हे सुद्धा आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत आहे ना तळून घ्यायचं। आता गॅस मी आहे ना कमीच ठेवलेले आहे म्हणजे लवकर आहे ना लालसर होतोय। हे सुद्धा आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत आपण तळून घेऊया। नाहीतर काय होतं हे कच्चं घातलं ना आपण म्हणजे आपली चिवडा सुद्धा आहे ना मऊ पडतात, त्यामुळे आपल्याला हे सुद्धा चांगलंसं तळून घ्यायचं कुरकुरीत होईपर्यंत। थोडंसं लालसर झालं की मग आपल्याला हे काढून घ्यायचं। आता हे सुद्धा आहे ना थोडंसं लालसर झालेले आहे तर आता आपण हे काढून घेऊया। असंच आपल्याला हे तळून घ्यायचं। आणि इकडे आपण शेंगदाणे काढून घेतलं होतं ना त्याच्यावरतीच आपल्याला हे फुटाण्याचं डाळ पण काढून घ्यायचं। आता आपल्याला ना चिवडासाठी ना मसाला तयार करून घ्यायचा आहे। त्यासाठी आपण आहे ना ह्यातलं तेल आपण काढून घ्यायचं आपल्याला। बघा आता आपण तेल काढून घेतलेले आहे तर यामध्ये आपण घालूया। इकडे आपण मोहरी घेतलं होतं ते घालायचं। मोहरी बघा चांगलं असं तडतडायला पाहिजे। तर आता आपण ह्यामध्ये घालूया जिरं। हा जिरं सुद्धा चांगलं असं फुललेले आहे तर यामध्ये आपण घालूया कढीपत्ता। चांगलं असं आपल्याला कढीपत्ता वगैरे आहे ना तेलामध्ये परतून घ्यायचं। हे कढीपत्ता सुद्धा आहे ना कुरकुरीत व्हायला पाहिजे, चिवडा खाताना मस्त लागतो चवीला। तर आता आपण ह्यामध्ये घालूया आपण इकडे लसूण बारीक करून घेतलं होतं ना ते घालायचं। लसूण आहे ना चांगलं असं लालसर होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं। मग आता लसूण सुद्धा चांगलं असं परतलेले आहे, असंच आपल्याला ना लालसर होईपर्यंत हे परतून घ्यायचं। तर आता आपण आहे ना इकडे आपण बघा कांदा लसूण मसाला, देशी हळद पावडर आणि मीठ घेतलं तर ते सगळं घालूया आणि आपल्याला गॅस बंद करायचा आहे आता। आणि इकडे आपण चिवड्यावरती आपण हे सगळं मसाला आपल्याला घालायचं आहे। आणि चांगलंच आपल्याला सगळं आहे ना हे मिक्स करून घ्यायचं। पूर्ण आहे ना हे चुरमुरामध्ये मिक्स व्हायला पाहिजे। गरम असते त्यामुळे ना मी इकडे
चांगलं अगोदर थोडंफार हे मिक्स करून घेते। मस्त असं सगळं मिक्स व्हायला पाहिजे, म्हणजे सगळीकडे मसाला वगैरे ना लागला पाहिजे, मग चिवडाला आहे ना चव चांगलं उतरते। तर आता आपल्याला ह्या पद्धतीने सगळं आहे ना हाताने आपल्याला आता मिक्स करून घ्यायचं। बघू शकताय मस्त दिसते चिवडा। आणि ह्यामध्येच आपण घालूया, सगळं तर मिक्स झालेलीच आहे मसाला, तर ह्यामध्ये आपण भरपूर आहे ना आपल्याला फरसाणा घालायचा, म्हणजे खायला मस्त लागतो चिवडा। आणि हे चिवडा बनवायला काही जास्त वेळ लागत नाही, काय नाही, कमी वेळेत हे झटपट होणारी रेसिपी आहे। आणि दिवाळीला ना आपल्याला चिवडा पाहिजेच। बघू शकताय मस्त आपली चिवडा आहे ना तयार झालेली आहे, दिसायला पण छान दिसतोय आणि खायला तर मस्तच लागणार आहे। तर आता चिवडा तर तयार झालेला आहे, तुम्ही पण ह्या पद्धतीने करून बघा, दिवाळीला मस्त लागतोय। आता आपण हे सगळं आहे ना शेंगदाणे वगैरे तळून घेतल्यामुळे ना कुरकुरीतपणा पण लागणार आहे, त्यामुळे तुम्ही पण नक्की करून बघा। तर तुम्हाला आजचा रेसिपी कसा वाटला ते जरा मला कमेंटमध्ये कळवा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।